मुंबईतनं एक महत्त्वाची बातमी, सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणाची ही बातमी आहे। सीसीटीव्ही मध्ये पहिल्या 2 तासामध्ये घरात कुणी गेलेलं नाही असा एक संशय आता व्यक्त केला जातो। हल्लेखोर आधीच इमारतीमध्ये घुसल्याचा संशय पोलिसांना आहे। सीसीटीव्हीची तपासणी अजूनही सुरूच आहे आणि करीनाच्या टीमकडून सुद्धा एक विधान आता समोर आलेलं आहे। काल रात्री सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या घरी घरफोडीचा प्रयत्न झालाय। सैफच्या हाताला दुखापत झालेली असून त्याच्यासाठी तो सध्या रुग्णालयामध्ये आहे आणि त्याच्यावर प्रक्रिया सुरू आहे। बाकीचं कुटुंब चांगलं आहे। आम्ही मीडिया आणि चाहत्यांना धीर धरण्याची विनंती करतो आणि पोलीस आधीच त्यांची योग्य चौकशी करत असल्यामुळे आणखी कोणत्याही प्रकारचा अंदाज लावू नये। तुमच्या काळजीबद्दल सर्वांचे आभार असं आता करीना कपूरच्या टीमकडनं हे निवेदन सादर करण्यात आलेलं आहे। तर अधिकची माहिती देण्यासाठी प्रतिनिधी रौनक कुकडे आपल्या सोबत आहेत। रौनक, सीसीटीव्ही मध्ये पहिल्या 2 तासांमध्ये घरात कुणीही गेलेलं नव्हतं, कुणीही शिरकाव केलेला नव्हता असा संशय व्यक्त केला जातोय। पोलिसांच्या तपासात नेमकी काय माहिती समोर येते? मुख्यतः जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार साधारणतः ही घटना झाल्यानंतर पोलिसांनी जे सीसीटीव्ही कॅमेरे त्या बिल्डिंगच्या जवळपास लागलेले आहेत त्या सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा तपास सुरू केलेला आहे आणि आतापर्यंत जे इन्व्हेस्टिगेशन होत आलेलं आहे त्यात ही माहिती पुढे येते की साधारणतः घटना झाल्याच्या 2 तास आधीपर्यंत कुणीही बिल्डिंग मध्ये किंवा ज्या प्रिमाइसेस मध्ये आतमध्ये येतानाचे ज्या ठिकाणी सीसीटीव्ही लागलेले आहेत तिथे कोणी येताना दिसत नाहीये। त्यामुळे एक संशय व्यक्त केला जातोय की हा जो व्यक्ती होता तो पहिलेपासूनच मुख्यतः त्या बिल्डिंग मध्ये कुठे लपला होता का, अशा अनेक प्रश्नचिन्ह इथे उपस्थित आहेत। मात्र अजूनही पोलीस इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते सुरू आहे। निश्चित रौनक, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर सीसीटीव्ही फुटेज हे अजूनही तपासले जात आहेत। हल्लेखोर आधीच इमारतीमध्ये घुसल्याचा संशय पोलिसांना आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा सध्या तपास केला जातोय। मात्र पहिल्या 2 तासांमध्ये घरामध्ये कुणी गेलेलं नाही असा एक प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात, पाहत राहा NDTV मराठी।